कलानगरपासून कलिनापर्यंत पसरलेला मुंबई महापालिकेचा एच पूर्व वॉर्ड गेल्या काही वर्षात या परिसरानं बरीच काट टाकली आहे। मात्र वरवरून चकाकणाऱ्या या वॉर्डचा एक मुखडा असा देखील आहे। गेली 24 वर्ष महानगरपालिकेमध्ये सत्तेत असणाऱ्या शिवसेनेची सूत्र ज्या ठिकाणावरनं चालतात ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान अर्थात मातोश्री हे याच एच पूर्व या वॉर्डमध्ये येतं। या भागामध्ये असलेलं बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं कॉर्पोरेट हब आणि देशातील नामांकित विद्यापीठांपैकी एक असलेल्या मुंबई विद्यापीठाचा कलिना कॅम्पस हा या वॉर्डाची दुसरी ओळख। कलिनापासून कलानगरपर्यंत पसरलेल्या या वॉर्डामध्ये तब्बल 11 नगरसेवक आहे आणि ज्या नगरसेवकांमध्ये शिवसेनेचं संख्याबळ जास्त आहे तरी मातोश्रीच्या अंगणात असलेल्या वॉर्डाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। गेली 24 वर्ष मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकतोय। खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या वॉर्डातलेच मतदार आहेत। मात्र मातोश्री समोरच्या अंगणातच समस्यांचा सडा पडलाय। पिछले 15 साल से ये भारत नगर से ज्ञानेश्वर नगर से लगा कि भारत नगर तक का रोड अभी तक बना नहीं है। उस रोड में इतने बड़े बड़े गड्ढे, अभी आने वाले दिनों में हो सकता है यहाँ पे बस भी बंद हो जाए और यहाँ पे आने जाने में इतनी तकलीफ होती है। गड्ढों की वजह से प्रेग्नेंट लेडीज लोगों को आने जाने में बहुत तकलीफ होती है। माझ्याकडे रोड झालेले, मी काय नाही बोलत नाही, कामं नाही झालेलं असं बोलत नाही मी, पण जे क्वालिटी ऑफ दिस म्हणजे क्वालिटी म्हणजे माझं हे बोलणं आहे की भ्रष्टाचारी आपले कॉन्ट्रॅक्टर जे ज्यांना टेंडर मध्ये कामं भेटलेलं आहे ते लोकांनी एवढा थर्ड क्लास क्वालिटी म्हणजे यूज केलेला आहे की आमची जे रोडचे जो क्वालिटी आहे एकदम अजिबात म्हणजे थर्ड क्लास थर्ड आहे। बेस्टनंच महाराष्ट्र नगरमधून बस सेवा सुरू ठेवण्यास नकार दर्शवत सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिलाय। एच पूर्व वॉर्डमधले रस्ते हे खड्ड्यात गेलेत तर दुसरीकडे नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ देखील उरलेले नाहीत। आमच्या इथे कलानगरच्या बाहेर आमच्या रस्त्यावर पोलिसांच्या बॅरॅक्स बांधलेल्या आहेत। एका बाजूला पोलिसांच्या बॅरॅक्स आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच मोठ्या मोठ्या व्हॅन्स उभ्या असतात। रस्ता एवढा नॅरो होतो की 2 गाड्या जाऊ शकत नाही। 26 जुलै 2005चा दिवस आठवला की आजही मुंबईकरांच्या अंगावर काटा उभा राहतो। मात्र मुंबईला पुराच्या विळख्यामध्ये ओढणाऱ्या मिठी नदीची अवस्था आजही फारशी बदललेली नाही। याशिवाय ठिकठिकाणी जमा झालेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे स्थानिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। हे जे व्यवस्था व्हायला पाहिजे ते होत नाही। बिमारी वाढली आहे, लोकांपर्यंत मलेरिया डेंग्यूचे प्रमाण फार वाढलं आहे। त्याच्यासाठी काही केलं नाही या लोकांच्यासाठी BMCचे कारण आणि हे बघितलं पाहिजे। हे समोर दिसत आहे की रस्त्याच्या एकदम 5 वर्षामध्ये काही काम झालं नाही। धारावीतल्या झोपडपट्टीशी स्पर्धा करणारी अनधिकृत बांधकामं एच पूर्व वॉर्डमध्ये डोकं वर काढतात। स्वतः नगरसेवकच अतिक्रमणाची कबुली देत असतील तर पुढे काही बोलण्याची सोयच नाही। हे अनधिकृत बांधकाम निश्चितच आहे। जसं महानगरपालिकेचं जे धोरण आहे की 14 फुटापर्यंतचा बांधकामाला आपण अधिकृतरित्या परवानगी देतो, पण तुम्ही जर पाहिलं असेल कित्येक वर्षात मागच्या महानगरपालिकेतर्फे 14 फुटाच्या बांधकामाला परवानगी देण्यातच येत नाही आहेत। त्यामुळे लोक नाईलाजाने कुटुंब वाढल्यामुळे नाईलाजाने लोकांना अनधिकृत बांधकाम करावं लागतं आहे। आणि स्टेशनच्या लगतच्या झोपडपट्ट्या आहेत त्याच्यामध्ये अनधिकृत बांधकामं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झाली आहेत आणि हे लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य होणार नाही आणि त्याचा जो त्रास आहे तो सामान्य जे पब्लिक आहेत त्यांना जास्त प्रमाणामध्ये होतो आहे। एच पूर्व वॉर्डचा विकास करताना नियोजनाचा अभाव इथल्या स्थानिकांना प्रकर्षानं जाणवतोय। बाजारात जाऊन जर वस्तू आणायची असेल तर कित्येक वस्तू अशा आहेत की ज्या इथे मिळतच नाहीत। हात रुमाल आणायला सुद्धा बांद्रा वेस्टला जावं लागतं। या समस्या ह्या अनप्लॅन्ड आहे, संबंध नवीन आहे पण प्लॅनिंगच केलेलं नाही आणि जे प्लॅनिंग केलं आहे ते काहीही प्लॅन्स वापरलेले नाहीत। महानगरपालिका निवडणुकीदरम्यान या वॉर्डामध्ये मोठं राजकीय द्वंद्व बघायला मिळेल। कदाचित महानगरपालिका निवडणुकानंतर सध्याचं असलेलं नगरसेवकांच्या संख्येचं समीकरण हेही बदलू शकतं। मात्र या वॉर्डाच्या समस्या बघता प्रत्येक नगरसेवकानं लोकहिताची कामं करणं गरजेचं आहे, कारण आता आपल्याला ही मुंबई बदलायची आहे।
नारायण परमारसह अक्षय कुडकेलवार, ABP माझा, मुंबई.